आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे 28 मे पर्यंत महाराष्ट्रातील या 12 जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर यामधील विदर्भातील उष्णतेची काही भागामध्ये तीव्रता जास्त राहणार आहे। यामधील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे। तर नागपूर आणि अकोला या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट काही ठिकाणी दिलेला आहे। तसेच भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी येलो अलर्ट कायम आहे। तर पुढील काही दिवस विदर्भातील वातावरणामध्ये उष्ण आणि कोरडे हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकणातील या जिल्ह्यामध्ये उष्णतेचा येलो अलर्ट दिलेला असून तापमान वाढल्यामुळे उकाडा अधिक जाणवणार आहे। मात्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये हवामानामध्ये बदल होण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। तर मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे। तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड या ठिकाणी दुपारनंतर रात्री मध्यरात्रीला काही भागामध्ये पुढील 3 दिवस हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा हवामान बदलण्याची शक्यता असून सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे। तर काही भागामध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।